आता माझ्या मम्मीचं सकाळ सकाळी रोज एकच असतं, जेवली नाही तर कॉलेजला जाऊ देणार नाही. मतलब असं कोण करताय? हे सगळं तर रोजच आहे. पण मागच्या 1 महिन्यापासून माझं पार्सल आलंय रिंग लाईटचं, पण अजून सुद्धा मी ते ओपन नाही केले. मतलब कितनी बिझी हूं मैं देख सकते हो. काम तर काहीच नाहीये, पण काम खूप आहे. अरे कहना क्या चाहते हो? मग डब्बा वगैरे भरला आणि हे बघा भूमिदे शक्तिमान. आज हे सगळं करण्यामध्ये माझी ट्रॅव्हल्स नक्की गेली असती. मतलब टाइमपास करना कोई मुझसे सीखे. अगर वेल्ले पडे रहने की कॉम्पिटिशन हुई तो मेरा फर्स्ट रँक आ सकता है. आणि हे लग्न तर काय माहित किती दिवस चालणार आहेत. एक ट्रॅव्हल्स रिकामी नाही ठेवत आहेत हे लोक. आज आमचा परत क्लास चेंज केला होता आणि हे बघा हेच ते कारण आहे. या डोळ्यामुळे मला माझा डोळा काढता येत नाहीये, म्हणजे कॅमेरा काढून क्लासमध्ये शूट नाही करता येते. हे चालू आहे की नाही ते मला माहिती नाही, पण डर तो लगता आहे ना. मग दुपारून जेवण केलं आणि इंस्टाग्राम चेक करत होते, तर काल मी जे व्लॉग टाकलं होतं त्याला सकाळी 6,000 व्ह्यूज होते आणि दुपारी बघते तर काय डायरेक्ट 54,000 व्ह्यूज गेले त्या व्लॉगला. माझी खुशी तर पार गगनात होती राव. मग तिथून प्रॅक्टिकलला गेले आणि या मॅडमला माझ्याशी काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. तर मी सुटिक्सच्या लॅब मधून बायोकेमिस्ट्रीच्या लॅब मध्ये चालले होते, तर मला म्हणतात इकडून नाही तिकडून यायचं. आणि इकडे मला मॅडमनी प्रेझेंटीचं कागद आणायला सांगितला होता, जे की मला सापडलाच नाही. मग त्यानंतर आम्ही प्रॅक्टिकल केलं आणि आज तर गायत्रीने 5 मिनिटात 4 टेस्ट केल्या की हो तिला माहिती तिने काय केलं होतं, पण परफेक्ट झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही ते सगळ्या टेस्ट एकात मिक्स केल्या, तर ते एकदम कलरलेस फ्लुइडच झालं होतं. मग वापस घरी जायला निघाले आणि आज तर पार मी खुश होते. स्वच्छसाठी एवढेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ओके, बाय बाय.